नमस्कार मंडळी. तुमच्या आयुष्याच्या आकाशातून स्ट्रेसचा पतंग कापायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. गेल्या आठवड्याप्रमाणे याही आठवड्यात आपल्या हास्य जत्रेत सहभागी झाली आहे वाळवी या सिनेमाची टीम. त्यांचं देखील जंगी स्वागत आहे. मंडळी, संगीत संध्या म्हणजे काय? काय असते संगीत संध्या? हेच जाणून घेण्यासाठी आता मंचावर आमंत्रित करूया दादरचा अमोल पालेकर, ओमकार राऊत, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि हास्य महारथी समीर चौगुले यांना. त्या विंगेत बघ, त्या विंगेत बघ, त्या विंगेत बघ. मनोमिलन. मनोमिलन. तूच आहेस. मीच आहे ना, का घाबरतोयस तू? माफ कर, माफ कर. ऐक ना मनोमिलन, हे खूप ऑड वाटतंय रे मला. थोडा वेळ काढू का मिशी? नाही नाही, आपण मुद्दामून लावलीये की नाही दाढी मिशी. तो नतद्रष्ट गोचिड लोचन मजनू, त्याला कळायला नको. त्याला कळलं तर तो इथे येईल, वाट लावेल सगळी. अगं पहिला दिवस आहे की नाही आज 2023चा. आज जर आपला 500वा प्रयोग पूर्ण झाला ना, अशी रांग लागेल प्रयोगांची. हो ना, हो ना, हो ना. नको करूस हे, मिशी लावलीयस तू. अगं बाई, हो ना, हो ना. फालतू व्हेरिएशन नको आहेत, नको करूस. तो ऐकेल, तो ओळखेल आणि येईल इथे. घाबर त्याला. नाही ना, नाही ना. नको ना करूस बाई, नको. काहीही बोलू नकोस तू, काही बोलू नकोस. आयोजकांनी मला जेव्हा सांगितलं ना इकडचा स्थानिक असणार आहे म्हणून निवेदक, तेव्हाच मी ठरवलं वेषांतर करून यायचं. आज चांगला चेहरा घेऊन जायचंच नाही. कोणाला कोणाला नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. आपण मी या कार्यक्रमाचा निवेदक स्वप्नील कंठशोषे. कंठशोषे? कंठशोषे? वा 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 वा. गुरुजी, 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 गुरुजी. नमस्कार. या कोण आहेत? या माझ्या शिष्य आहेत. ही तान पुरे. तानपुरे. माझं निवेदन सुरू असताना त्या मागे तानपुरा लावतात. निवेदन सुरू असताना चांगलंय. असू दे, पण हे आज आपल्या कार्यक्रमाचे निवेदक आहे. हो हो. काय करतोय? हे त्यातला नाही मी. हे सांग, त्यातला नाही मी. कंठशोषे, कंठशोषे. नाही नाही, हे कुठलेच नाहीयेत. हो, इतकी वर्ष ओळखतो आम्ही, आमच्या बरोबर कधीच नाही. तसं हे नव्हतं. मला वाटलं खरी दाढी आहे, खरी दाढी आहे, खरी मिशी आहे. मला वाटलं मास्कच्या मागे तो गोचिड नाकतोडा आहे की काय. कोण नाकतोडा, कोण गोचिड? आहो, आम्हाला फक्त वाळवी माहिती आहे. प्रमोशन. गुरुजी. अरे अरे असं नाही नाही नाही, पण आज हे आलेत म्हणजे आपला 500वा भाग होणार म्हणजे होणार. होणार होणार होणार. मिशीवाले तात्या होणार. अय्या, नाही नाही. हे काढायचं. अरे बाप, अरे बाप रे. तुम्ही गेटअप केला होता थोडस. तुम्ही साडी कधी बदललीत? अय्या, नाही, तुम्ही कुर्ता घालून होतात, मी ओळखलंच नाही तुम्हाला. मला वाटलं इथे बदल. नाही, मी साडीच नेसून आली. मी ओळखलंच नाही. हरकत नाही. कमाल. वा वा वा. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. तुरंत तुरंत या ना, सुरुवात करूया. तानपुरा लावा. या ना, या. हो हो हो. हे सर.
नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्हा सर्वांचं या नवीन वर्षात मनपूर्वक स्वागत. हो ना हो ना हो ना. मी या कार्यक्रमाचा निवेदक स्वप्नील कंठशोषे. आज या कार्यक्रमाला आपल्याला लाभलेले आहेत गायक म्हणून सुप्रसिद्ध गायक मनोमिलन स्वरछेडे आणि त्यांच्या बाजूला बसलेले आहेत सौभाग्यवती आविट रागिणीजी. मनो आज कितीतरी महिन्यांनी आपलं नाव यांनी बरोबर उच्चारलंय. कान तृप्त झाले तुमचे. हो ना हो ना हो ना हो ना. मनो अरे काय तुम्ही लाजवताय. म्हणजे मी तुम्हाला सांगू का, माझ्या गुरुजींची तशी शिकवणच आहे. मला गुरुजींनी काय सांगितलं, बाळा कार्यक्रम सुरू करताना 2 गोष्टी महत्वाच्या. एक सूत्रसंचालन आणि दुसरं बोलताना गायकाचं गायिकेचं संपूर्ण समूह आहे त्यांचं नाव स्वच्छ आणि स्पष्ट उच्चारणं. गुरुजींची शिकवणच तशी सगळं गुरुजींमुळे आहे. धन्य ते गुरुजी, धन्य ते शिष्य. हो ना हो ना हो ना. कंतसोसे स्वप्नील कंतसोसे. गुरुजी 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 आले. गुरुजी आले. माझे गुरुजी आले. गुरुजी 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 गुरुजी. गुरुजी गुरुजी आपण स्वप्नील कंतसोसे. आपण गुरुजी आपण आला. माझा देव आला. माझा देव आला. गुरुजी मला कळलं की तू कुठेतरी सूत्रसंचालन करतोय. म्हटलं जाऊन त्याचा आस्वाद घेऊया, जाऊन त्याचा रस घेऊया म्हणून मी इकडे आलो बाळा. गुरुजी आले. नमस्कार. भेट झाली शेवटी आपली. योग असतात ते आपल्या हातात काहीच नसतं. मनो हे तुमचे गुरु आहेत? मनो आत्ताच्या आत्ता अॅनाकोंडा येऊन पृथ्वी गिळत का नाही मला कळत नाही. हे नुसते गुरु नाही आहेत. हे माझे इतके गुरु आहेत, इतके गुरु आहेत की यांचं नाव घेऊन घेऊन कानाची पाळी विरली माझी. अरे अरे नाही नाही रे कंठसोसे असं करशील का तू? नाही नाही नाही. मी तुम्हाला सांगतो, यांची असीम कृपा आहे माझ्यावर. माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं या माणसाने. मला दुर्दैवाने एक सॉफ्टवेअर कंपनीने महिन्यात 3 लाख रुपयाची नोकरी दिली. माझं लग्न ठरलं. कंपनी म्हणली 3 महिन्यात अमेरिकेला पाठवणार कायमचा. मी सगळं गुरुजींच्या कानावर घातलं. गुरुजी म्हणले नाही, नोकरी सोड, लग्न मोड, अमेरिका दौरा कॅन्सल, पूर्ण वेळ निवेदनाला अर्पण कर. आज माझ्याकडे नोकरी नाही, छोकरी नाही. 3 लाख रुपयाची नोकरी होती. आज मी 600-700 रुपये महिना कमवतो. पण आनंद कोट्यावधी रुपयाचा. अरे नाही. अरे सेटल झालेल्या मुलाला भिकेल लावला यांनी. सांग त्याला नाही कळत त्याच्या माणसाला. तू शांत हो. कंठशोषे. हे बघ कंठसोसे. सॉरी उभं राहिला. कंठसोसे मी काहीही केलेलं नाहीये. कंठसोसे नाही नाही तुम्ही केलं. अरे तुझ्या या माणसाला तुमचं पूर्ण नावही नीट घेता येत नाहीये. त्याला तुम्ही गुरु का मानताय मला कळत नाही. एवढा गुरु नाही. अहो नुसते गुरुजी नाही आहेत माझे. हे बघा हे बघा मी घंटा बांधला. हे बघा हे बघा क्या बांधून मेरे को काम आता है पीछे से. बाप को जाके बोलू क्या रे तेरे को. काय रे रोज कार्यक्रम इथे मागे मारला. अरे त्याचा पाय लागलाय. त्यांनी गंडा नाही बांधलाय, गंडावलाय. तुला लक्षात घे. काळजी करू नकोस. तू तुझा कार्यक्रम सुरू कर. मी तिकडे बसतो आणि त्याचा आस्वाद घेतो. नाही 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 नाही. अहो तुम्ही असताना मी कार्यक्रम करणार म्हणजे? नाही. मला पाप लागेल. नाही नाही तुम्ही निवेदन करा. अरे नाही. मी समोर बसतो आणि मी हे हिरे टिपतो. खरंच नाही नाही हे क्षण मला वेचू द्या अरे गुरुदेव. खराच कार्यक्रम आहे. खरंच सांगतो मी. करणारे करा ना.
करा ना, करा ना. करतो करा. तुझी इच्छा आहे ना, माझ्या शिष्याची इच्छा आहे, मी करणार म्हणजे करणार. तुम्ही मी तुम्हाला सांगू शकत नाही हा कार्यक्रम किती बहारदार होणार आहे. साक्षात गुरुजी तुमचं. आता ये, आता मजा ये, आता मजा ये, आता खरी मजा ये. आता हा आला. हो म्हणू मला हाच आला. परत सतत हाच येतोय माणूस माझ्या आयुष्यात. तू काय करतोस? शांत हो प्रेम. वर्षाच्या पहिल्या दिवशी पण हाच आला, हाच आला, हाच आला, हाच आला रे, हाच आला. पहिल्या दिवशी आला. का आला? मला नाही कळत आहे. येऊ दे, येऊ दे, येऊ दे, येऊ दे, येऊ दे. नको रे. का आला रे? शांत हो मनू, शांत हो तू. नाही रे, आला. मनू पाणी पी तू. शांत हो. मला कळत नाही का असं करतो. का देवा रे देव, ऐकतोयस ना रे, का तू माझं आयुष्य असं नेहमी भंकस मध्ये का घेतोस? घे ना सिरियसली, जरा तरी सिरियसली घे. मला नाही राहायचं, मला नको. मी निघतो. मी निघतो, मला नको. कुठून जायचंय मला? काय नाही थांबायचं का ह्याच्याकडे? माझी काय मदत हवी आहे का? नका थांबा जरा. काय करतोयस तू? मनू मिलन शांत. आई, आपण असं नाही जाऊ शकत मनू मिलन. का नाही जाऊ शकत आपण? आपण नेहमीप्रमाणे आगाऊपणे ऍडव्हान्स पैसे घेतलेले सगळे खर्च केलेत की नाही? आपल्याला ना एकदा तरी असं तोंडावर पैसे फेकता आले पाहिजे. नाही करत कार्यक्रम. नाही करत आपण. काय करणार? तू शांत बस. हवं तर पाणी पी. मी बोलते त्यांच्याशी. ई ग बाई. नमस्कार. काय योग असतात बघा. वाटलं पण नव्हतं की तुम्ही भेटाल म्हणून मला. लोचनजी ऐका, आज युगुल गीतांचा कार्यक्रम आहे. हो. युगुल म्हणजे माहितीये ना? हो, दोघांचा कार्यक्रम, दोघांची गाणी. हो, काहीच टेन्शन नाही. मी करतो, व्यवस्थित करतो. आज अगदी माझे शिष्य बसलेले आज नीट करणार कार्यक्रम मी. अमीरजी, नमस्कार. स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं. मी तुमचा सर्वांचाच लाडका मजनू. आणि मी लोचना. मी तुमची लोचना. अनेक वर्षांनी मी हे सूत्रसंचालन करायला आलेलो आहे. हो, मला माहिती आहे अनेक वर्षांनी तू आलेली आहेस लोचना. खरं तर आपली ओळख कॉलेजची. हो ना. कॉलेजमध्ये असताना आपण आर्ट सर्कल म्हणू नको, नाट्य मंडळ म्हणू नको. काय करताय आपण? तुम्हाला माहित आहे का, नाट्य मंडळात आम्ही एकत्र काम केलं होतं, मी आणि लोचनानी. आज एकत्र सूत्रसंचालन करतोय मजनू आणि लोचना. काय हे? काय आहे? काय चाललंय हे? काय हा फालतू पण? हे दोघांचा कार्यक्रम असतो तुम्ही म्हणालात ना, म्हणून मग ह्याच्यात सुद्धा मी 2 जण घेतलेली आहेत. हे आणि मी, मजनू आणि लोचना असं घेतलेलं आहे. नॉर्मल निवेदनाला काय कमी माती खातोस का की एक्स्ट्रा कॅरेक्टर ऍड केलंयस यात? नको ना बाबा, कर ना नॉर्मल काहीतरी. तर असं सॉरी. ठरव काय इथे एका खाली येते ठरव आणि मग आवाज काढ तोंडात. मला असं म्हणायचंय, मी जवळजवळ 22 वर्षानंतर मी हा कार्यक्रम करते आहे. आणि हा कार्यक्रम करताना एवढे मोठे कलाकार बाजूला आहेत, मी तर बाई पायाच पडते. चल तिकडे. पाचशेवा प्रयोग आहे. शांत. मी शांतच आहे. अय्या, हे चिडलंय. नाही, चिडू देत, तसं काही इस्तू नाही येते. नंतर खूप शांत होतात. अतिशय मोठा कलावंत आहेत. असं चिडू नका. मी नाही घेते, यांनी दिले. कुदवे ना अनेक वर्षांनी हा आलेले आहेत म्हणून ते झालेलं आहे. त्या लोचनाला बाहेर काढेन, तिला कुदेन, तुला पण बाहेर काढ, तुला कुदवेन. ठेव तिकडे ते, ठेवून देते. काही करायचं नाही लोचना वगैरे. ठीक आहे, हरकत नाही. आपण आता सुरू करूया कार्यक्रमाला. नमस्कार, तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. मी तुम्हाला सगळ्यांचा लाडका लोचन मजनू उर्फ सत्यजित सफुद्दार.
रसिको, मी अनेक वर्ष सूत्रसंचालनाच्या नावाखाली सूत्रसंचालन करतोय मी रसिको, अनेक वर्ष. रसिको, तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल, या मनुष्य दिसायला एवढा राजे बिंडा, एवढा देखणा रसिको, पण ह्याचं काय त्याचं? हा, असं का बोलतो रसिको? त्याच्या मागे एक कारण आहे रसिको. फार वर्षांपूर्वी मला अशी दाढी करायची सवय होती रसिको. मी पुन्हा एकदा दाखवतो रसिको. अशी दाढी करायची सवय होती रसिको. एकदा फक्त अंदाज चुकला, मी इथूनच्या इथून सुरू केलं, जीभ कापली गेली रसिको. हो, त्यापासून मी हे असं बोलायला लागलेलो आहे रसिको. गपना बाबा, नाहीये रे कोणाला इंटरेस्ट. पुढे मुद्द्यावर ये, चल. रसिको, आज फार महत्वाचा आणि मोठा दिवस रसिको. आपल्या बाजूला बसलेले आहेत सोडा लेमन गोटी सोडे. गप्पे. मनोमिलन स्वर छेडे असं नाव आहे. सोडा लावून गोटी, गोटी सोडा आहे मी. गोटी सोड्यासारखा उघडीन ना असा ठप. इसका तो पंच किधर गया? खरंच मारला पाहिजे तुला. गाणं म्हणून म्हणालो मी. गाणं गायचं आमचं काम आहे. निवेदन कर तू. बस ना खाली, बस. गाणं गातोय जस्ट म्हणे. मी जर फ्लो मध्ये चल 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 चल, एक्सप्लेन नको करू परत. शांत. रसिको, होतं आपल्या शेजारी शिट्टीच्या अंतरावर बसलेले आहेत. आपल्या बाजूला सिटीच्या अंतरावर बसलेले आहेत लो लेवल मिनिमम म्हणून रसिको बसलेले आहेत. मिलन बसलेले आहेत रसिको. यांच्याबद्दल मी काय सांगणार रसिको? फार मोठी व्यक्ती आहे रसिको. एखाद्या कुत्र्याने एवढंही भुंकू नये असा निरुत्साही चेहरा. कुठली पद्धत आहे रे ही? ओळख करून द्यायची कुठली पद्धत आहे? थोडंसं व्हेरिएशन मग मी ते चेंज केलं. गार्डन व्हेरिएशन बरोबर. बरं, मग आता ते आपल्या त्या साईडला पिचकारीच्या अंतरावर बसलेलं आहे तर सुकट वाघिणी. अभिटर रागिणी. नका ना, तुम्ही माझी ओळख करून देऊ नाही, नका. पण तुम्ही केवढे नाही, मला कुठल्या कुत्र्याने ओळखलं नाही तरी मला चालेल. बरं, तुम्ही ओळख करून देऊ नका. कार्यक्रम माझ्या मनात रुखरुख लागून राहील ती तुमची ओळख. नको, चल, खड्ड्यात चल. गेली रुख. हरकत नाही, चल. ठीक आहे. रसिको, क्या है संगीत? मनो, अरे जाऊ शकत. व्हाट इज म्यूजिक रसिको? कोई मुझे बताएगा सामने आके व्हाट इज म्यूजिक? व्हाट इज म्यूजिक रसिको? म्यूजिक इज डिमेलो. मेलडी. मेलडी 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 मेलडी. म्यूजिक इज मेलडी रसिको. What is song, Rasiko? What is song? What would you go on? What is song, Rasiko? Song करणाराला आपण सोंगाड्या म्हणतो रसिको, पण सॉंग गाणाऱ्याला आपण सांगाड्या का नाही म्हणत? रसिको, युगुल क्या है? युगुल क्या है रसिको? कुणी घर देता का घर? या तूफानाला कुणी घर देता का घर? ये युगुल है रसिको. ये पर्सनल ऑडिशन है सुबोध भावे के सामने. नवीन पिक्चर काढतोय, एक पर्सनल ऑडिशन देऊन टाकले रसिको. राहून प्रश्न ये उठता है रसिको. हो क्या है युगुल रसिको? कोई मेरे मांडी को आको मेरे को कान को सांगोगे रसिको क्या है युगुल? थांब जरा, थांब. माझे शिष्य असो गेला तुझ्या शिष्य. गप्प बस. नको ना म्हणून, थांब ना तू. थांब ना यार जरा. यार नको ना बोलू. एक शब्दही बोलायचा नाहीसा तू आता. एक शब्द नाही बोलायचा. मला चुकत असेल तर गप्प आमचं बस. चुकतंय, आमचं चुकतंय. नका ना बोलू तुम्ही. तू गाणं सुरू कर. हा, ते हे माफ करा रसिको. झालेल्या प्रकाराबद्दल मी क्षमा मागतो. नमस्कार रसिको. युगुल गीतांची भारतीय चित्रपट सृष्टीत फार मोठी परंपरा आहे. हो ना, हो ना, हो ना.
तसंच एक गीत आज मी आणि अवित इथं तुमच्या समोर सादर करणार आहोत. नसते काय प्रॉब्लेम. R.D. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं, आनंद बक्षी यांनी लिहिलेलं, अमित कुमार यांनी गायलेलं 1972 सालचा चित्रपट बालिका वधू मधलं बडे अच्छे लगते. वा. सुरेश राईना दाखवशील, सुरेश राईना दाखवशील ते. हा, येडा आहे का गं माणूस? सुरेश राईना का दाखवतोयस तू? अरे तसं नाही, थोडं वेगळे पण होतं म्हणून मी म्हटलं. वेगळे पण तुला कसं माहितीये? तुला कसं मी हे गाणं गाणार आहे तुला कसं माहिती? स्किट मीच लिहिलंय. नको नादी लागू. लॉजिक बीजे क्लास सगळ्याला पाठवायचं. नको ना नादी लागूस. तू तू म्हण बरं गाणं. तुम्ही नका बोलू, कृपया नका बोलू. शी, मला कंटाळा येतो या माणसाबरोबर ना. अरे परत दे. ए गपरे. किसको किसको बोल. किसको 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 ना मध्ये. किसको आहे मध्ये. मग काय? किसको कुठून? ऑन आहे ना ते. अरे ना मग की- त्याची नदी और तुम किसको. का तुम्ही असं करताय? दोन गाण्यांचा गोंधळ झाला माझा जरा. तुला ना अख्खा आयुष्याचा गोंधळ आहे तुझ्या. जरा गोंधळ होतोय माझा. मी नाही म्हटलं का? चुकत असेल तर नांगी ठेचा माझी. आमचं चुकतोय. ठीक आहे, पुढे गाणं म्हणा तू तुम्ही. गाणं. मला नाही म्हणायचं गाण्या. अरे हरकत नाही. यांचं दुसरं गाणं डोक्यात येईपर्यंत अतिशय सुंदर किस्सा मला आठवलेला आहे रसिको. ऐका तो किस्सा मला तुमच्यावर कसं आहे, यांनी गाणं म्हटलेलं नाही पण माझी जबाबदारी आहे किस्सा सांगणं. पण मी फार मोठा किस्सा आहे रसिको. मोठी मोठी माणसं असतात ती आपल्याला फार मोठे मोठे संदेश देऊन जातात. खूप काही जीवनाचा सार शिकवून जातात तुम्हाला. रसिको, एकदा बडे गुलाम अली खां आणि साहिर लुधियानवी यांचा एक किस्सा आहे. बडे गुलाम अली खां एकदा त्यांच्या बंगल्यावर बसलेले होते रसिको. संध्याकाळची वेळ होती, का तर वेळ होती. बाजूला कुत्रा होता रसिको. बडे गुलाम अली खां बसलेले आहेत. समोरून साहिर लुधियानवी येतात आणि नीट बघा, लक्ष द्या रसिको. साहिर लुधियानवी म्हणतात, किशोर कुमार. बडे गुलाम अली खां म्हणतात, नाही. साहिर लुधियानवी म्हणतात, मी पण नाही. ओके. असं रसिको, हे मोठे मोठे किस्से असतात रसिको. हे तुम्हाला काहीतरी वेगळंच काहीतरी जीवनाचं सार सांगून जातात. मनो आणि रसिको हो, जीवनाचं सार सांग. तर रसिको हो, एक आहे, एक मिनिट. हे बघा, आता मला सांग, ह्यात काय सार होतं? जीवनाचं सार काय होतं? पटकन सांग. हा? म्हणजे जर तुम्ही किशोर कुमार नसाल तर तुम्ही कधीच नाही म्हटलं पाहिजे मी किशोर कुमार आहे. हे तुझ्या जीवनाचं सार आहे? हे सार आहे तुझ्या जीवनाचं? एक मिनिट. हे तुम्ही हे डायरेक्ट तुम्ही म्हणजे तुम्हाला माहिती होतं का मी चुकणार आहे? आधीच कसं बांबू ठेवलात तुम्ही? हे चुकीचं आहे ना. आम्हाला स्क्रिप्ट पण आदल्या दिवशी येतं ना. हो, हो. आम्हाला पण माहिती आहे. कळलं? मूर्ख कुठला? यांना सांगा असं करू नका. मारेन. मनो. डोक्यात घालीने. मनो मिलन इकडे ये बघू. शांत हो तू. शांतच आहे मी. इकडे ते बस. पडले असं वाटतंय सतत ते. घ्या. आता मी गाणं घेते. कृपया बोलू नका. हात जोडलेत. माफ करा रसिको, आता जे काही झालं क्षमस्व रसिको. रसिको हो, आता आम्ही आपल्यासमोर एक दुसरं पुष्प सादर करत आहोत. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं, हेमंत कुमार आणि आशा भोसलेजी यांनी गायलेलं, तुमच्या आमच्या आवडीचं. आता गाऊ दे ना, काही वेगळं गाणं गातेस तू. आपण गोमू संगतीनं सुरू केलं होतं ना. गोमू माहेरला जातो दाखवा, कुठून गायला लागलीस? अरे मग हय्याव हय्याव काय आलं मध्ये? अजून कोण असणार तो? हाय हा हा करत होता, हय्या हो हय्या हो. हा? त्याला ना असं नाही, ह्याला या काठीने बडवलाच नाही पाहिजे. मनो मिलन थांब. याला मी बडवणार. जोरदार टाळ्या. लोचन मजनू तर मला आवडतोच. आज मला लोचना पण खूप आवडली. मस्त परफॉर्मन्स. प्रसादा, सम्या, मला असं वाटतं तू आता जीभ कापली जाण्याची 100 कारणं असं एक पुस्तक लिही. मग काही दिवसात त्या पुस्तकाला वाळवी लागेल. मग तोपर्यंत तू नवीन पुस्तक लिहायची तयारी कर, कारण तुझ्याकडची कारणं संपतच नाहीयेत. आणि माझी अशी प्रार्थना आहे की तुझ्याकडची कारणं आणि तुझी बुद्धिमत्ता
हे आम्ही जिवंत असेपर्यंत संपूच नाही. म्हणजे इतका अभिमान वाटतो समीर तुला बघताना समोर. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. तुम्ही दोघं सुद्धा सुरुवात जी तुमची ज्या गेटअपनी झाली तो कहर म्हणजे मिशी लावून आलीस तुझी. तुझी पण जी दाढी जी लावली होती ती इतकी घाणेरडी होती. म्हणजे या सगळ्यामध्ये एक माणूस आला आणि त्याने एक वेगळीच बहार उडवून दिली. आपल्या सगळ्यांचा मित्र स्वप्नील. आपली बॅच आहे म्हणजे तू, मी, सुबोध, सुमित, पुष्कर. आपल्या सगळ्या बॅचमध्ये तुझा सेन्स ऑफ ह्युमर हा खूप वेगळा आणि खूप गोड आहे. खूप गोड सेन्स ऑफ ह्युमर आहे तुझा. थँक्यू सो मच. थँक्यू मित्र. युगुल गीतं सदाबहार झाली नाहीच आहेत पण परफॉर्मन्स अति सदाबहार झाला. लाजवाब. मजा आली. सोनाली ताई, मला सगळ्यात जास्त आवडला तुमचा हर्षोल्लासित चेहरा जेव्हा सूत्रधार म्हणून स्वप्नील आला. किती आनंद झाला होता तुम्हाला. बरं, आणि त्या सूत्रधाराला शिष्य असाव्यात जरा अतिच आहे. नशीब मधुला जास्त वाक्य वगैरे नव्हती. अगं काय हे, आमच्यासाठी ठेव काहीतरी. खूप मजा आली आज. महत्वाचं मला असं वाटतं ह्या सगळ्या स्किटमध्ये ना तूच उल्लेख केला होता समीर. पण तुझं किती कौतुक करावं, कसं कौतुक करावं यासमोर खरंच आमच्या कल्पनांना मर्यादा येतात, शब्द थिटे पडतात. पण नाव तू दिलंयस. तू खराखुरा आमचा सोंगाड्या आहेस आणि आमचं प्रेम आहे तुझ्यावर प्रचंड. आणि या सोंगाड्याच्या रूपाने आमचं मनोरंजन तू करत राहा. थँक्यू सो मच. आपण सुबोध दादाला विचारूया त्याला कसा वाटला परफॉर्मन्स. बेफाट आहे हे सगळं. म्हणजे मला कायम असं वाटतं की आपल्याला ऊर्जा देणारी माणसं आपल्या आजूबाजूला असतात आणि ज्यांना ऊर्जा मिळत नाही ना ती माणसं हास्यजत्रा बघतात. कारण ते बघितल्यानंतर त्यांना आपोआप ऊर्जा मिळते. समीरचं सगळ्यांनी कौतुक केलेलंच आहे पण मी फक्त समीरचं करणार नाही कारण तुमच्या सगळ्याच जणांचं मनपूर्वक कौतुक. कारण सोशल मीडियावरती तुमच्या स्किटमधल्या डायलॉगचे रील बनतात आणि ती लोक करतात आनंदाने. हेच मला असं वाटतं की तुम्ही लोकांपर्यंत किती पोहोचलात याचं उत्तम उदाहरण आहे. आणि याच्यात कोणा एकाचं कॉन्ट्रीब्युशन असू शकत नाही. या मंचावरती आत्ता इथे उपस्थित असलेल्या पडद्यावरच्या पडद्यामागच्या तिकडे बसलेल्या तुमच्या सगळ्यांचं कौतुक आहे की तुम्ही इतका मनमुराद आनंद आम्हाला वर्षानुवर्ष देताय आणि असाच देत राहाल. तुम्हाला उत्तम निरोगी आनंदी आयुष्य मिळावं कारण तुमच्यामुळे आम्हाला आनंद प्राप्त होतो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. खूप छान. वा दादा, थँक्यू. स्वप्नील दादा आणि या दोघींनी या परफॉर्मन्स मध्ये 4 चांद लावले. स्वप्नील दा, तुला या मंचावर परफॉर्म करून कसं वाटलं पहिल्यांदा? मला खूप भारी वाटलं. मला जर कोणी विचारलं की हास्य जत्रेचं गुपित काय किंवा या सक्सेसचं गुपित काय तर मला असं वाटतं की त्याचं उत्तर सम्याच्या या परफॉर्मन्समध्ये आहे की हास्य जत्रा क्या है रसिको. क्या ये राइटर्स की लिखी हुई स्क्रिप्ट है? क्या ये सचिन मोटे और सचिन गोस्वामी का डायरेक्शन है? क्या ये इनके परफॉर्मेंसेस हैं? तर मला असं वाटतं की ते आहे ना ते या हास्य जत्रेचं गुपित आहे. क्या बात, क्या बात. ते या हास्य जत्रेच्या सक्सेसचं, त्यातल्या इमानदारीचं, त्या सगळ्याचा मर्म आहे, त्या सगळ्याचा आत्मा आहे, त्या सगळ्याचं सार आहे. आणि जोपर्यंत तुमच्या सगळ्यांमध्ये ते लोकांमध्ये एक्स फॅक्टर असतो ना तुमच्या सगळ्यामध्ये फॅक्टर आहे. आणि जोपर्यंत तुमच्यामध्ये तो फॅक्टर आहे तोपर्यंत तुम्ही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहणार आणि हा मंच अजरामर होत राहणार. गॉड ब्लेस. किती गोड दिली. क्या बात. थँक्यू दादा. लवली. मंडळी, इन्स्पेक्टर आणि सुरकीच्या प्रेमाच्या आड आज आला एक काटा. बघूया हा काटा आपल्याला किती हास्य गुदगुल्या करतोय ते. त्यासाठी टाळ्यांच्या गजरात मंचावर आमंत्रित करूया विनोदाची डबळलेकर, प्रसाद खांडेकर, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि विरोधाचा कडीपत्ता विराज जगताप. नाही हे बघा ऐका ना सर, यावेळी पक्का नाही खरंच यावेळी पक्का. अहो नाही मी खरंच 5 दिवसात जिम नाही सोडणार शपथ. नाही सर यावेळी किमान 3 महिने तरी करीन, किमान 3 महिने. नाही अहो नाही मला ना आता जरा फिट राहावं लागेल. काय मी आता लग्न करतोय ना. काय ते
नाही तुमचं बरोबर आहे, लग्न करतो त्यापेक्षा इन्स्पेक्टर आहे कारण जास्त महत्वाचं आहे. हो ना, हो. येस येस, मी भेटतो तुम्हाला. येस, ओके ओके सर, थँक्यू, बाय. ओ जगताप, ओ जगताप. हा साहेब. कुठे आहात? काय चाललंय? किती लोक कोंबले आता लॉकअप मध्ये? कुठे टाकली एवढी रेड? अहो साहेब, रेड नाही टाकली. 1 तारखेला जिम मध्ये ऍडमिशन घेऊन 5 तारखेला जिम सोडणारी लोक आहेत ती. तुम्हाला सांगतो ना साहेब, ही लोक आहेत ना जाम दळबद्री असतात. मला तर असं वाटतं ना, जगातल्या सगळ्या लोकांना टायर मध्ये टाकून त्यांची टेरिस सुचवली पाहिजे. असू दे जगताप, 2.5 वाक्य न थांबता बोलत ना, हेच टेरिफिक आहे. ऐका, आता एक युवती येणार आहे मला भेटायला. तर मला डिस्टर्ब करू नका, मला जरा थोडं पर्सनल बोलायचं तिच्यासोबत. ओके? युवती? हो. कोण येणार आहे? कोण साहेब? माझी होणारी बायको. लग्न करतोय, आईने स्थळ सुचवलंय, ते भेटायला वेळ नाही म्हणून इथे येत आहेत त्या. इथे आपल्या पोलीस स्टेशन मध्ये? काय करणार जगताप, आपली कामं माहिती आहेत ना. अहो आता 30 झाली, कुठे अनुचित प्रकार घडला का? महाराष्ट्र पोलीस नेहमी सक्षम. होळी असो, गणेशोत्सव असो, काय ख्रिसमस बोलू नका, मुहर्रम बोलू नका, कुठेही काय नाही, सगळे सक्षम असतो आपण. हो साहेब. तरी पण पोलिसांनी लग्न तर केलं पाहिजे ना. म्हटलं कर्तव्य आधी, त्यांना म्हटलं वेळ असेल तर इथेच या, म्हणून त्यांना इथे बोलवलंय. पण साहेब, तुम्ही दुसऱ्या मुलीसोबत लग्न करताय, मग आपल्या सुरकी वहिनीचं, आपल्या भावी वहिनीचं काय? मुळात सुरकीचं माझ्यावर प्रेम आहे, मला काही वाटत नाही तिच्याबद्दल. कळलं? ऐका माझं, मी काय बोलतोय. ती मुलगी येईल, डिस्टर्ब करू नका. चहा आणायला सांगितल्यावर चहा पाठवा. कळलं? जा. बरं ठीक आहे. नमस्कार. प्रसाद खांडेकर. नाही, हे बघा साहेब, आता कोणालाही भेटणार नाही. आमच्या भावी वहिनीची सवत येते, मेली कशाला येते काय माहिती. जगताप, त्याच. आय एम सॉरी मिस्टर रसिका, प्लीज कम. कळतं का तुम्हाला जरा? त्याच आहे ती. आय एम सॉरी. नाही, पण मला एक कळलं नाही, भावी वहिनीची सवत म्हणजे? भावी वहिनीची सवत? हे ते त्याच्या भाषेची बोंब आहे. भावी वहिनी स्वतः येत आहे असं म्हणायचं होतं त्यांना. सवत झालं. हरकत नाही, प्लीज कम, प्लीज कम. चेहरा पटकन, चेहरा लवकर. चेहरा बाकड्यावर बसवतं का त्यांना? नाही, माझीच द्याल? बरं ठीक आहे, या ना, बसा प्लीज प्लीज. स्वच्छ आहे ना, म्हणजे धूळ नसेल ना? अरे बापरे, इथून सुरुवात आहे. हाय, व्यवस्थित आहे, प्लीज या ना, बसा. येस येस येस. बापरे, सुरुवातच अशी झाली आहे, पुढे जाऊन कसं होणार आहे काय माहित. नाही, असं काय तुम्ही हे करू नका. आणि प्लीज बी रिलॅक्स. मी रिलॅक्सच आहे, पण तुम्ही हे आत खेचलेलं पोट सोडून रिलॅक्स व्हा. कोणी पोट आत घेतलंय? अय्या, नाही का? मी नाही. काय पण आपण, मी नाही घेतलंय. बरं, मी असं आहे. बरं, तुम्ही काय घेणार? चहा चालेल है ना? जगताप, चहा ना. ठीक आहे. बाय द वे, या युनिफॉर्म मध्ये हँडसम दिसताय तुम्ही. हो ना साहेब, वो आ गई साहेब. कोण आ गई साहेब? वो आ गई. कोण आ गए? आली थे. साहेब प्लीज माझी कंप्लेंट लिहून द्या साहेब. प्लीज माझी कंप्लेंट लिहून द्या. सुरके, ऐक माझं, आता मी खूप पर्सनल कामात आहे, तू जा, नंतर ये. माझं पण काम खूप पर्सनल आहे, अर्जंट आहे. ऐका ना, मला वेळ नाहीये, तुम्ही नंतर या, प्लीज जा. ऐका ना, प्लीज जा, माझं ऐक. मिस्टर प्रसाद, लिहून घ्या ना त्यांची कंप्लेंट. हरकत नाही, असं मी वेट करेन थोडा वेळ. आय एम सो सॉरी. बसा 2 मिनिटं, बसा. हरकत नाही. बोल लवकर, काय झालं बोल. काय नाही साहेब, मी बोंबील वालात घातले ना की कावले येतात ना, बोंबील तोंडात झतात ना, उरून जातात. कावल्यांना उरवायला गेलं तर मग मांजरी येतात, भावरा घेतात ना, पळून जातात. मांजरींना हाकलायला गेलो की माशा येतात ना, टोपलीवर गोंगावतात. माशांना उरवायला गेलं की गल्लीतली पोरं येतात, टोपली झतात ना, उचलून निघून जातात साहेब. म्हणून मला ते सगळे प्राणी बिनी, कीटक बिटक, किरे बिरे सगळ्यां बाबतीत कंप्लेंट करायची आहे. आता पोलीस काय तुमचे कावळे उडवायला जाणार साहेब? त्या का माशा घोंगतात त्यांच्या एवढीच्या हातकडी टाकू? असं नका ना करू.
घ्या ना माझी आणि मुळात ते प्राणी मात्र आहे. आपल्या IPC सेक्शन त्यांच्यावर लागणार आहेत का? तू निघ इथून. साहेब, मी असं नंतर- नका ना करू. नाही बघा, मी आता पर्सनल कामात आहे, प्लीज डिस्टर्ब करू नका. आय एम सो सॉरी रसिका. हरकत नाही. निघ म्हटलं, निघ. साहेब- निघ तू इथून. मिस्टर प्रसाद त्या एवढं म्हणतायत तर कंप्लेंट लिहून घ्या ना. नाही मी थांबेन थोडा वेळ, मग आपण हॉटेलमध्ये जाऊन वाटल्यास गप्पा मारूयात. हा बसा बसा बसा. हरकत नाही. कोण नाही तुम्ही लक्ष देऊ नका तिच्याकडे. नाही भावी वहिनी या ऍडिशनल वहिनी आहेत. साहेब लग्न करतायत. काय सांगताय जगताप? नाही काय सांगताय? कुठे काय काय नाही. सुरकी बापरे, अरे बापरे, सुरके. बापरे. अगं बाई काय होतंय यांना? चक्कर वगैरे येते का? इवन ही नाटकी नकोय माझी. ऐक माझं, इथून निघ. काय होतंय? कोण आहे त्या? कोण हाय मिनी? मावऱ्याचा धंदा मांजा, गल्यान माझ्या 50 तोला चैनी. जस्ट मच्छीवाली. मावऱ्याचा धंदा माझा, गल्यान माझ्या 50 तोला सैनी. नाव माझं सुरकी, मिनी हाय या इन्स्पेक्टर खांडेकरची वहिनी. अय्या यांची वहिनी आहात का? म्हणजे माझ्या पण वहिनी, आशीर्वाद द्या. वहिनी नाही आहे, वहिनी नाही आहे. मिनी ते जगताप बोलतात ना, ते भावी वहिनी म्हणून माझी बोबरी वल्ली पटकन वहिनी. सांग ना जगताप. सांगतो कसं नाही ऍडिशनल वहिनी, यांना आमच्या साहेबांसोबत लग्न करायचंय, पण आमच्या साहेबांचं काय ते अजून कळतच नाही. एक मिनिट, म्हणजे तुमचं अफेअर अहो, आहे? नाही. मग माझं स्थळ का पाहिलं तुम्ही? अहो नाही, असं काही नाहीये. माझं काही नाहीये. ते एकतर्फी आहे फक्त. एकतर्फी? हा. सुरक्या खूप झालं, निघ इथून. नाही. ऐक माझं, निघ. ऐका ना, मला आपलं- माहिती नाही बाई कशी आहे. तू निघ आपलं प्रेम आहे ना म्हटलं. तुम्ही. मी काय ते करतो. ऐका ना. तुमची कंप्लेंट मांजर बिंजर कावळे बिवळे मी उडवतो. तू निघ इथून. निघ म्हटलं ना. आउट. निघ. ठीक आहे निघता मिनी. तुम्ही करा या पोरी संगट लगे. ऐक माझं. बरी आहे पोरगी, बरी आहे. बरी आहे. काय चांगली आहे, करा हिच्या संगट लगीन करा, मला काही प्रॉब्लेम नाही. सुरक्या ऐक मी. एवढं रडण्यासारखं काय झालंय? प्रेम झालंय. अरे यार. मला प्रेम झालंय या साहेबांवर. प्रेम झालंय. सुरक्या ऐक. मेरे प्यार के जख्म के नशियात में एकदम खुलूस मेरे गुफ्तगू. ठरव काय बोलायचं ते ठरव. नुसतं तोंड उघडते, शब्द बाहेर पडतात. ठरव काय बोलायचंय ते. ऐक ना सुरके, निघ इथून. मी पाया पडतो. आईने सुचवलेलं ताई तुम्हाला माहित नाही, हे जे साहेब आहेत ना, हे माझं खरं प्रेम आहे. तुला माहितीये मी साहेबांना पहिल्यांदा कवा बघितलं होतं? साहेब ना एकदा एका चोराच्या मांग पलत होते, तवा बघितलं होतं. तो चोर आहे ना साहेबांच्या पुढे फक्त 2 पावलं पलत होता. न साहेबांना चिरवत होता, या जाऱ्या बदल्या, या पकड. न म्हणजे साहेब असा घाम काढून जीवाच्या आकांताने डुंगीवरून खाली सरकणारी बॅग अशी हलू वर खेचन त्याच्या मांग पलत होता की काय सांगू तुम्हाला. प्रसाद तुम्ही असे पळता? नाही तसं नाहीये. त्यावेळी काय झालं, जरा मांड्या एकमेकांना घासलं तर रॅशेस पडले होते म्हणून. बाकी काय तुम्ही नॉर्मली हे असंच चालतो. बाकी असं हे नॉर्मल आहे ते. साहेब तुम्ही कसे पण पला, पण मला खूप आवडता. ऐक ना. ताई माझं स्वप्न होतं मना असाच ढेबऱ्या बोदल्या असा झाडाझुडा नवरा पाहिजे, माझं स्वप्न होतं. अहो तुमचं काय स्वप्न आहे? उलट आल्या मला यांच्याकडे बघून वाटलं होतं की यांना कोणीतरी डाएटवर टाका, नाही तर जिमला पाठवा आणि थोडं कमी करा या माणसाला. एक मिनिट, तुम्ही काय बोलले? तुम्ही म्हणजे या बोदल्या साहेबाला बारीक करायला निघाला? बोदल्या बोलून साहेब बोलू नको. मी हे होऊ देणार नाही. अहो तुम्ही असा विचार करताय म्हणजे तुम्हाला काय कळलंय हो माझ्या साहेबाचं सौंदर्य? ऐक नको तुझे सौंदर्य, मी पाया पडतो. ऐक बघतलाय आवरा राजबिंडा पुरुष बघतलाय. सुरके नको माझं. मी काय ना किती वर्णन करू माझ्या साहेबाचं. ऐक ना, त्यांच्या खाण्याचं, त्यांच्या पिण्याचं, त्यांच्या दिसण्याचं काय वर्णन करू मी ताई. तुम्ही ना माझ्या साहेबांना वडापाव खाताना बघा. म्हणजे साहेब वडापाव खाताना असा आवाज करतात ना, म्हणजे डोळे बंद केले ना तर असं वाटेल तर कोणीतरी माणूस चिखलात न चाललाय. नाही तसं मी म्हणजे तो आवाज ना असा
कानात साठवून ठेव असा वाटतो. काय सांगू तुम्हाला. आणि ती वडापाव मधली जी कोथिंबीर असते ना ती साहेबांची अशी दातात अरकते तेव्हा साहेब ती अशी हलवारपण काढतात ना. जेव्हा ती कोथिंबीर ते जिभेवर येते आणि ती जिभेवर जेव्हा तुक करतात ना तेव्हा ती बाहेर आलेली इवलीशी जीभ पण मला बघावीशी वाटते. आई शपथ सांगतो नजर हटत नाही त्या एवढ्याशा बाहेर येणाऱ्या जिभेवरनं. म्हणजे साहेब जेव्हा ती हिरवी चटणी लाल चटणी खातात ना ताई तेव्हा ती सगळी चटणी तर वाटाच्या खाली बिली अशी लागलेली असते ना. साहेब ती अशी अशी पुसत असतात ना. कधी कधी ती हिरवी चटणी अशी इथून घरंगलून डायरेक्ट बोंबीत पडतं बोल ना. साहेब मग असं पाणी घेतात ना असा हलवारपणे त्या थेंबाचा डाग असा पुसताना फोटो काढावा असा वाटतो. अविस्मरणीय असा क्षण होतो माझ्या आयुष्यातला. बरं साहेबांनी असे 3-4 वडापाव एकत्र असे कोंबले ना तोंडात की त्याच्यानंतर साहेब जो ढेकर देतात कान माझे तुरुप्त होऊन जातात. मी काय सांगू माझा दिवस सत्कारणी लागतो. काय बोलताय हो तुम्ही. ढेकराने कसं काय तुमचे कान तृप्त. आणि तुम्ही प्रसाद खरं सांगा तुम्ही खरंच क्षणाक्षणाला ढेकर देता. मला नाही सहन होत. नाही ऐक ना. अहो नाही पण मला कळत नाही ताई. अरे यार अहो काय मस्त सुगंध दरवलतोय बघा. हिंग मसाला चटणी बिटणी करायचंय बाईला सगळ्या गोष्टींचं. साहेब मी काय ना किती वर्णन सांगू होतो. नका करू वर्णन नका राहू द्या. पुरं झालं. थँक्यू. एक्झॅक्टली. तुम्हाला तर अजून माझ्या साहेबांची खरी गंमत कळली. अरे लय गंमत झाली. ऐक ना माझा सुरखे खूप गंमत झाली आहे. तू मी तर काय नाही काय इमॅजिन करत काय सांगू. काय इमॅजिन करतो. म्हणजे साहेब जेव्हा आंघोळीला जातात ना तेव्हा अर्ध्या तांब्यावर ना अर्धा तांब्या खाली येतो. पाण्याला भरपूर वाटा मिळतात ना. डोंगरातनं कसं कर्या कपारीतनं खाच्या खुच्यातनं पाणी येतं तसं साहेब आंघोळी करतात तेव्हा कर्या कपारीतनं खाच्या खुच्यातनं पाणी येतं बोल. मानेच्या न खांद्याच्या मंदी एक खाप, छातीच्या न पोटाच्या मंदी एक खाप, पोटाच्या न मांडीच्या मध्ये एक खाप, मांडीच्या न पोटरीच्या मध्ये एक खाप. आवऱ्या खापा म्हणजे पापलेटला जवऱ्या खापा असतात ना तवऱ्या खापा या एका माणसामंदी आहेत. तुम्हाला काय सांगू तो उरलेला अर्धा तांब्या जेव्हा साहेब असा डोक्यावरनं झतात ना तेव्हा धबधब्यासारखं साहेबांच्या तोंडावरून ते पाणी घरंगलत डायरेक्ट बोंबीत जातो बोल न. ती बोंबी अशी दिसते म्हणजे काय लोणारचा सरोवरच. असं वाटतं त्या लोणारच्या सरोवरच्या किनारी बसून माशांना गळ टाकावं. बडबडते तुला कळतं. या पट्ट्याच्या बाहेर आलेलं हे पॉट म्हणजे असं दिसतं जणू काही माशाच्या पोटातून बाहेर आलेली दाबोली. नको नाही ऐका मला नाही लग्न करायचं. हात नका पकडू. अहो असं नाहीये. तुम्ही एकदा घरी या मला आंघोळ करताना बघा. मी व्हिडिओ शूट करून पाठवतो. मी वर्णन ऐकलं माझे कान तृप्त झाले. मला नाही लग्न करायचं. पण ताई तुम्ही अजून एक गोष्ट ऐकलीच नाही. साहेब आणि कोलंबीचं हे काय वर्णन केलंस. माझं ठरलेलं लग्न मोडलं. तू कळतंय तुला. साहेब सुरकी इतकं सौंदर्याचं वर्णन आजवर तुमचं कुणीच केलं नसेल. साहेब भावी वहिनी बरोबर बोलतायत. चलो इसी बात पे 2 वडापाव हो जाए. अतिशय क्यूट आणि लवली परफॉर्मन्स. वा 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 वा. सोनाली ताई खूप छान रसिका. फार गोड वाटलीस. प्रसाद नमानी जे काही वर्णन केलं ते वर्णन तूच तुझ्याबद्दल लिहिलंयस. याच्यावर माझा विश्वासच बसू शकत नाही. फॅब्युलस. थँक्यू ताई. आणि नमा तू
मी माझ्या नवऱ्यावर प्रचंड प्रेम करते आणि मला असं वाटतं मी एकटीच जगातली आहे जी त्याच्यावर एवढं प्रेम करते, पण मला कधीच एवढा कल्पनाविलास सुचला नाहीये. त्याच्यावर मी इतक्या अंगांनी प्रेम कधीच केलेलं नाहीये. आउटस्टँडिंग नमा. म्हणजे मी 100 वेळेला तिथे येऊन मिठ्या मारायला तयार आहे. प्लीज. Thank you.